नमस्कार सर्वांना. चला तर मी हे 2 प्लांट घेतले होते, एक मोगऱ्याचा आणि एक जेट प्लांट. खूपच सुंदर होते, मुळ्या पण खूप असे मोठाले होत्या, त्यामुळे मला कुंडीत सेट करायचे होते. मी अशा प्रकारे ह्या कुंडीत सेट केले आणि फुलं पण खूप सुंदर आलेले होते मोगऱ्याचे आणि कळ्या आणि पण खूप होत्या. चला तर मी फुलं घ्यायसाठी आले. दूध ठेवलं होतं मी गॅस इथे, दूध पण होतं गेलेले. चला तर नंतर मी जेट प्लांट दाखवते. खूप सुंदर असं जेट प्लांट आहे. हे मला पार्सल रिसीव झालेलं आहे मिशोमधून. तर इथं बघू शकतात, मी पॅन्ट मागवल्या होत्या, पण क्वालिटी आता खोलल्यावर कळलं तर क्वालिटी कशी आहे. कारण जसं मागवतं तसं कधी येतं कधी नाही येत. बघा ह्याची क्वालिटी मला तर डाऊनच वाटते. चला तरी पण एक बार खोलून चेक करते. चला तर याची क्वालिटी बिलकुलच छान नाही आलेली, म्हणून हे पॅक करून ठेवून देते. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मला उंबरठ्याची पूजा करायची होती. हे बघा अशा प्रकारे पूजा करते मी पौर्णिमा असली की. इथे मी पूजा करून घेतली आणि आमच्याकडे अशा प्रकारे बघा पाऊस आलेला आहे. आमच्याकडे लगातार हे असा थोडा पाऊस चालू आहे, कपडे काही सुकत नाही आहे. त्यानंतर दुपारच्या वेळेला मी असे एक्स्ट्रा काम करत असते. हे बघा टॉप फिटिंग करणं चालू आहे आणि शिवलेस असल्यामुळं ते बाही पण बसवणं चालू आहे. त्याला मी अशा प्रकारे बाही बसवते. कुणी लेडीज जर ह्या ब्लॉग बघत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ही बाही कशी बसवतात. मी अशा प्रकारे ही बसवते आणि नंतर मुलं येण्याचा टाईम पण होतो. मी इथं पोळीचं चाट बनवायला घेतलेलं आहे. पोळी मी फ्राय करते आणि त्यामध्ये चाट मसाला, नमक खूप छान लागते आणि थोडेसे हे पण टाकतो लाल तिखट वगैरे, टेस्ट खूप छान येते. म्हणून मी इथं चाट बनवला होता. मी रात्री स्वयंपाक बनवायला घेतला. चला तर इथं लाईट पण गेली होती, कारण पावसाचं वातावरण असल्यामुळं लाईट काही टिकत नाही आहे, सारखी येते जाते. रात्रीचे 7 वाजले होते आणि आमचं जेवणाचा टाईमच 8:30चा असतो. त्यामुळे मी स्वयंपाकला लागली होती. भाजी आणि राईस करून घेतला होता, पण पावसाचं वातावरण असल्यामुळं आम्ही इथं पालकचे पकोडे भजी म्हणतात ते करून घेतली आणि त्यानंतर मी इथं जेवायला मी बसणार आहे. त्यानंतर तर अनेक पण लाईट इकडं आलेलीच नाही आहे. चला मी इथं ताट वाढून घेते, आली तर ठीक आहे, नाहीतर मग असंच मोबाईलच्या उजेडाने जेवण करावं लागणार आहे. चला तर मी इथं ताट वाढून घेतलं, तोपर्यंत फायनली लाईट आली आहे. इथं बघू शकता. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.